नमस्कार मंडळी, मी प्रणाली. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मुंबई ते कोकण व्हाया किचन. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोकणातील एक पारंपरिक मासेमारीचा प्रकार, वान. पूर्वी खूप सारी वानं लावली जायची आणि त्याला मच्छी पण भरपूर भेटायची. पण अलीकडे समुद्रातील मोठमोठ्या ट्रॉलर्स मासेमारीमुळे खाडीमध्ये मासे शिरत नाहीत. परिणामी वानांची आणि मिळणाऱ्या मच्छीची संख्या पण कमी झाली. शिवाय वानासाठी मनुष्यबळ आणि मेहनतही खूप लागते आणि एवढी मेहनत घेऊनसुद्धा मासे भेटले नाहीत तर सर्व मेहनत वाया जाते. ही जी तुम्ही पाहताय ना, ही आहे वानाची मच्छी आणि ही आपल्याला मुंबईच्या बाजारात सुद्धा मिळत नाही. मंडळी, वानात मिळणारे खाडीतील मासे देखील खास असतात. तांबोसा, पालू, शेते, काळय, पराडू, बांदोशी, शेरवे यांची चव एकदा कोणी चाखली की तुमचे हलवा पापलेट पण यासमोर फिके पडतील, अशी त्यांची चव असते. मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील काळ्या रंगाच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनवर नोटिफिकेशनला ऑल करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. मंडळी, आज आमच्या वाडीतील लोकांनी देखील वाण लावले आहे. वाण लावण्याची प्रामुख्याने 3 भागात विभागणी केली जाते. प्रथम, पाणी सुकल्यावर खूट मारून हे वाण म्हणजेच त्यांची जाळी खाली चिखलात बसवली जातात. नंतर भरतीबरोबर मासे आत शिरले की हे वाण उचलले जाते, म्हणजेच जाळी खुटावर बांधली जातात. आणि शेवटी पुन्हा पाणी सुकल्यावर माशांची रापवणी केली जाते. रापवणी कशी करतात हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. मंडळी, ही जी तुम्ही हातामध्ये विंड घेऊन जमा झालेली एवढी माणसे बघताय ना, ही आहेत उमेदी. चला त्यांनाच विचारूयात इथे काय करतायत ते. उमेदी 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 आहे. वाण लावला नाही हा वाडीतल्यानी, उमेदी जातो आम्ही आता. तांबवचा भेटला तर भेटला, तांबवचा एक भेटला का निसता. तर आता उमेदी म्हणजे काय हे आता तुम्हाला मी सांगते. उमेदी म्हणजे वानाच्या बाहेरील माणसे. त्यांनी हे वाण लावलेले नसते, पण वानाच्या गड्याने रापवणी म्हणजेच मासे पकडून झाल्यानंतर त्यांच्या मागे उरले सुरलेले मासे पकडण्यास या उमेदींना मुभा असते. उमेदींना पण बऱ्यापैकी मासे मिळतात. हे बघा उमेदी कसे मासे पकडतायत ते. मंडळी, बघताय ना, वानासाठी किती मेहनत लागते. असं चिखलातून चालायचं फार कठीण काम असतं आणि इतकी मेहनत करून सुद्धा मासे भेटले नाहीत तर ही एवढी मेहनत पण फुकट जाते.
हा पहा आमचा आमिर खान. जाऊ नको पुढे. पण हे कसा मावरा तांबवशाचा मावरा काही वरसून जात नाही. हातभर पाणी ते खा. नाही तरी पण एवढे मोठं फूट ना तर फूट दिसत नाही. तांबवसा ससा जाणार असं तुका गोन सोबत नाही तुझ्या एवढी गोन आणायची. हा पहिली एक तू फेरी मारून गेला. हा ह्या मोठा तू चालला. हे बघा किती मासे मिळालेत ते. तांबूशांची तर नुसती रासच आहे. एक एक तांबूसा 2-2 किलोचा आहे बघा. वाण लावून झाल्यानंतर वाणाची सर्व जाळी पुन्हा पुढच्या वाणासाठी आपल्या जागेवर ठेवली जातात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.